श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 2 मार्च 2026 वार सोमवार या दिवशी होलिका प्रदीपन, हुताशनी पौर्णिमा, ज्याला की आपण होळी असंही म्हटलं जातं, तर ही होळी सोमवारी आहे आणि पौर्णिमाही आहे. तर पौर्णिमाची सुरुवात ही सायंकाळी 5:55 सुरू होईल, तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 तारखेला पौर्णिमा ही सायंकाळी 5:07 समाप्ती होणार आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की होळी कधी साजरी करावी. तर 2 तारखेलाच आपल्याला होळी ही साजरी करायची आहे आणि त्या दिवशी सायंकाळी पौर्णिमेलाही सुरुवात होत आहे. तर प्रत्येक घरोघरी ही सत्यनारायण पूजा केली जाते. आपल्या घरात सुख समृद्धी आणि संपत्ती, धनधान्याची बरकत व्हावी यासाठी ही सत्यनारायण पूजा केली जाते आणि प्रदोष काळातच ही सत्यनारायण पूजा केली जाते. तर त्यामुळे सुरुवात ही सायंकाळी होते पौर्णिमेला. तर 2 तारखेला होळीही आहे आणि सत्यनारायण पूजाही तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही करू शकता. तर होळीची पूजा मांडणी कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिलं होळी ही एकतर अंगणामध्ये किंवा मग गावामध्ये एका देवाच्या समोर ही साजरी केली जाते किंवा एखाद्या मोकळ्या जागेवरती ही साजरी केली जाते. तर आपल्या घराच्या समोर आपण जर होळी जर साजरी करणार असेल तर ती जागा शेणाने सारून घ्यावी. त्या ठिकाणी 5 शेणाच्या गौऱ्या, त्याच्यावरती लाकडं, त्याचबरोबर एक एरंडाचा ढगळा, एक ऊसाचा कांडी जसं म्हणतो आपण, किंवा मग त्याचा एक प्रकारचा ढगळा त्याच्यामध्ये ठेवावा. आणि जी आपण होळी पहिली प्रज्वलित करायची, तर त्यावेळेस मंत्र आहे तो म्हणजे ओम होलिकाय नमः असं म्हणून आपण मग त्या देवीला आवाहन करायचं आणि होळी ही प्रज्वलित करायची. प्रज्वलित होळी केल्याच्या नंतरच आपण तिची पूजा करायची. तर हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, आजच्या दिवशी पुरणाचा हा नैवेद्य दाखवला जातो. तर यावेळेस आपण होळी प्रज्वलित केल्याच्या नंतर हातामध्ये तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये पाणी घेऊन साधारण 3 आपण प्रदक्षिणा घातल्या जात्या आणि नंतर ही बोंब ठोकली जाते, ज्याला म्हणतो आपण आरोळी दिल्या जाते. तर जे काही आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर अशा वेळेस लहान मुलांच्या काळे तीळ हातामध्ये घेऊन 7 वेळेस फिरून ते काळे तीळ त्या पेटलेल्या होळीमध्ये अर्पण करायचं. यामुळे आपल्या बालकाचं रक्षण होतं आणि जी काही निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, एक प्रकारची नजर असेल, तर ती त्याने दूर होते आणि त्या होळीमध्ये त्याचं दहन केलं जातं. तर त्याचबरोबर होळीच्या दिवशी एक नारळ किंवा मग खोबरं आपण त्या होळीमध्ये भाजल्या जातं आणि मग त्याचा हा घरातील आणि इतर व्यक्तींनाही त्याचा प्रसाद दिला जातो. आता घरामध्ये इतर मोठे व्यक्तीही असतील आणि त्यांची चिडचिड होत असेल किंवा शारीरिक मानसिक आजारी असेल, तर अशा व्यक्तींच्याही वरून आपण एक अख्खा नारळ घेऊन तो 7 वेळेस फिरवायचा आणि त्यानंतर तो जमिनीला टच न करता, स्पर्श न होता, तो मागे पुढे न बघता आपण त्या होळीमध्ये दहन करायचं आहे आणि आल्याच्या नंतर आपले हातपाय धुवूनच आपण घरामध्ये यायचं आहे. तर हा जर जेवढे घरात व्यक्ती असतील तर तेवढ्या व्यक्तींना हे वेगवेगळंच नारळ घ्यावं. एक नारळ सगळ्यांवरून कृपया करून फिरू नये. प्रत्येकांसाठी हे वेगवेगळंच नारळ घ्यावं आणि हा उपाय करावा. याने जी निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा किंवा जे वाईट मनामध्ये विचार येतात ते सगळे या होली दहनमध्ये त्याचं नाश केला जातो. यासाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. याप्रमाणे आपल्याला होळी ही 2 तारखेला साजरी करायची आहे आणि जी घरातील
धनधान्याची बरकत व्हावी या दिवशी सत्यनारायण पूजाही केली जाते. तर सत्यनारायण पूजेचा आपण जो काही शिऱ्याचा प्रसाद बनवतो, तर साधारण थोड्या प्रमाणातही आपण शिरा बनवला तरीही चालतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो काही आपण सत्यनारायणाचा शिऱ्याचा प्रसाद बनवतो, तो घरातीलच व्यक्तींनी घ्यायचा आहे. तो प्रसाद इतर व्यक्तींना द्यायचा नाही. तुम्ही जर हा उपाय जर साधारण 6 महिने केलं, तर तुमच्या घरात प्रत्यक्ष एवढी घरात धनधान्याची, सुख समृद्धीची भरभराटी होईल. आणि हा नक्की उपाय सर्वांनी करून बघावा. ज्यांना पौर्णिमेला शक्य नाही त्यांनी कमीत कमी रविवारच्या दिवशीही सत्यनारायण पूजा केली सायंकाळच्या वेळेला, तरीही याचा खूप छान अनुभव येतो. आणि 3 तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे, तर हे संपूर्ण भारतातून दिसणार आहे. तर त्याचा स्पर्श हा दुपारी 3:20 सुरुवात होणार आहे. तर संमीलन सायंकाळी 4:34 असणार आहे. तर त्याचा मध्य हा 5:04 असणार आहे. तर त्याचा मोक्ष हा सायंकाळी 6:48 असणार आहे. तर ग्रहणाचा वेध हा सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी 6:48 आपल्याला ग्रहणाचे वेध पाळायचे आहे. आजारी, वृद्ध, बाल व गर्भवती स्त्रियांनी 3 तारखेला म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळायचे आहेत. तर वेध काळात स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जप, श्राद्ध ही कर्मे करता येईल. तर बऱ्याच स्त्रियांना, ज्या कोणी गर्भवती स्त्रिया असत, त्यांनी कोणतीही गोष्ट कापू नये, चिरू नये किंवा तळू नये. आणि या वेदकाळामध्ये जसं की 11 पासून तर साधारण 6:48 मलमूत्र, पाणी पिणे किंवा इतर चिरणे, कापणे, मांडी घालून बसणे यासारख्या गोष्टी करू नये. तर या काळात कोणत्या गोष्टी कराव्या, तर जो काही आपण गुरुमंत्र घेतला असेल किंवा एखादा मंत्र असेल किंवा मग श्रीसूक्त असेल किंवा मग ग्रहण काळामध्ये आपण जे काही मंत्रोच्चार करतो किंवा मंत्राचं आपण पठण करतो, तर ते मंत्र हे या ग्रहण काळामध्ये सिद्ध होतात. तर म्हणून आपण जे काही आपल्याला गुरुमंत्र मिळालेला असेल किंवा मग श्रीसूक्त असेल किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र असेल, तर या स्तोत्राचं नक्की पठण करावं. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.